नमस्कार. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या या निवडणूक विशेष पहिल्या रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राजकीय समीकरण बदलायला या ठिकाणी वेगाने सुरुवात झाली. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आपल्या सर्वांचं लक्ष असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 मतदारसंघांपैकी सावंतवाडी मतदारसंघ हा या विधानसभा निवडणुकीमध्ये एका वेगळ्या अर्थाने चर्चेत राहिलेला दिसत आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समोर कोणता पक्ष आव्हान उभं करेल याबाबत गेले काही दिवस चर्चा होती. मात्र उमेदवारी कोणत्याच विरोधी पक्षाकडून निश्चित न झाल्याने या ठिकाणी केसरकरांना यावेळी ही निवडणूक सोपी जाईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता. मात्र मागच्या 24 तासांमध्ये घडलेल्या वेगवान घडामोडीमुळे या मतदारसंघामध्ये रंगतदार परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्याचं लक्ष आता मात्र सावंतवाडीच्या या मतदारसंघाकडे लागलंय एवढं मात्र निश्चित. सलग 3 वेळा दीपक केसरकर या मतदारसंघातून निवडून आलेत. 1 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर 2 वेळा शिवसेना या पक्षाकडून दीपक केसरकर यांनी बाजी मारली. तर 2 वेळा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले राजन तेली यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय. यावेळी तेच राजन तेली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक बातमी असून संध्याकाळपर्यंत राजन तेली उभाटामध्ये प्रवेश करतील हे निश्चित आहे. त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी राजीनाम्यामध्ये थेट राणेंच्या घराणेशाहीवरती बोट ठेवलंय. त्यामुळे या राजीनाम्याला फार महत्व प्राप्त झालं असून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेला एक आक्रमक आणि एक दर्जेदार जबरदस्त असा चेहरा उमेदवार म्हणून मिळण्याची दाट शक्यता आहे. दीपक केसरकर हे महायुतीकडून या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 4थ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असतील हे निश्चित आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार कोण असेल या चर्चा मात्र जोर धरू लागल्या आहेत. एका बाजूला आजच्या दिवसात राजन तेली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असा दावा ठोकलाय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी या मतदारसंघावर दावा केल्याने नक्की उमेदवारी कोणाला मिळणार आणि दीपक केसरकर यांच्या समोर नेमकं आव्हान कोणाचं असणार हे मात्र येत्या काही दिवसात निश्चित होणार आहे. दुसऱ्या बाजूचा या ठिकाणी विचार केल्यास 2014 मध्ये दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये दीपक केसरकर यांना मात्र राजन तेली यांच्या विरोधात लढताना बरीच कसरत करावी लागली. काहीशा हजारांनी या ठिकाणी दीपक केसरकरांचा विजय झाला होता. राजन तेली यांच्या हातात भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म असूनही राजन तेली यांनी अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी भरला. जर त्या ठिकाणी एबी फॉर्म असताना भाजपच्या तिकिटावर राजन तेली यांनी निवडणूक लढवली असती तर त्या ठिकाणी निकाल काही वेगळा लागला असता असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेची 2 शकलं झालीत, राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झालीत आणि राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर घडल्यानंतर पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जनतेने चांगला कौल दिलाय. मात्र विधानसभेमध्ये निश्चित काय घडेल हे आत्ताच वर्तवणं
थोडस जिक्रीचं ठरेल। राजन तेली हे भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख होते। माजी आमदार म्हणून विधान परिषदेवर त्यांनी काम केलंय, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय। या ठिकाणी राणेंचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र मागच्या काही वर्षांपासून राणेंपासून फारकत घेत त्यांनी आपला वेगळा प्रवास सुरू केलाय। आजच्या घडीला भाजपच्या जडणघडणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजन तेलीचा फार मोठा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळेच राजन तेली यांचं भाजपला सोडचिठ्ठी देणं हे भाजप बरोबरच शिंदे शिवसेनेलाही धक्कादायक ठरणार आहे। राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरण निश्चितपणे बदलतील एवढं मात्र नक्की। दीपक केसरकर यांच्याबद्दल जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फारसे अनुकूल नसल्याचे दिसून येत आहेत। वेळोवेळी पत्रकार परिषदा घेत सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपला उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी उघडपणे केलेली दिसत आहे। तर आताच्या घडीला जर केसरकरांना उमेदवारी द्यायची असेल तर ती भाजपच्या कमळ चिन्हावर द्यावी अशा पद्धतीचा मतप्रवाह काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय। मात्र येणाऱ्या काही तासामध्ये राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित कुणाला मिळेल यावरही या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष असलेले विशाल परब हे काय भूमिका घेतील याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत। विशाल परब यांनी गेल्या 6-7 महिन्यांपासून या मतदारसंघामध्ये जणू शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। विविध उपक्रम विविध कार्यक्रम घेत त्यांनी जणू पक्षश्रेष्ठींना आपली दखल घेण्यासाठी भाग पडलंय असंच राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे। मात्र या ठिकाणी महायुती जर कायम राहिली तर दीपक केसरकरांना डावलून विशाल परब यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मात्र नक्कीच नाहीये। या परिस्थितीमध्ये विशाल परब हे काय भूमिका घेतील, आपली तलवार म्यान करतील की अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील हेही पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल। दीपक केसरकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दीपक केसरकरांनी दिलेली आश्वासनं या ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत असं त्यांच्या मित्र पक्षांकडून वारंवार पत्रकार परिषदांमधून त्यांच्यावर आरोप करताना बोललं गेलंय। मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वी काही तासांपूर्वीच कोट्यवधी रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात करत जनतेला विकासाची गंगा आपण या मतदारसंघात आणत आहोत असं सांगण्याचा दीपक केसरकरांचा प्रयत्न राहिलाय। मात्र त्यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवलेली दिसते। त्याचमुळे दीपक केसरकर यांच्या समोर विरोधी महाविकास आघाडी बरोबरच भाजपच्या अंतर्गत मित्रपक्षाच्या नाराजीचाही सामना करण्याची दाट शक्यता आहे। त्याचमुळे दीपक केसरकरांना या निवडणुकीमध्ये भाजपशी जुळवून हे घ्यावंच लागेल। स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात त्यांना घ्यावंच लागेल। एकंदरीत दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला अशा 3 तालुक्यांनी बनलेला हा मतदारसंघ नेहमीच या ठिकाणी चर्चेचा विषय राहिलाय। आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा 4 वेळा आमदार झालेला आहे। 2 वेळा शिवराम देवी या ठिकाणी झाले तर 2 वेळा शिवसेनेतून दीपक केसरकर निवडून आले। त्यामुळे या मतदारसंघावर दोन्ही शिवसेनेनी आपला दावा कायम ठेवलाय। त्याचमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्यालाच मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय आणि त्या विश्वासावर आजही त्यांचे पदाधिकारी ठाम असलेले दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी मतदारसंघामध्ये जागर जाणीव यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गावागावामध्ये भेटी देत त्या ठिकाणी हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढलेला दिसतोय। त्यामुळे अर्चना घारे परब
यांना सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या जागेवर तुम्हालाच उमेदवारी मिळेल असा शब्द दिला असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जातंय। तर नुकतेच या ठिकाणी जयंत पाटील यांचा दौरा सावंतवाडी मतदारसंघात झाला होता। त्यावेळी जयंत पाटील यांनी या ठिकाणी अर्चना घारे परब या सक्षम उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवल्याचेही बोलले जाते। त्यामुळे जर या ठिकाणी वर्चस्वाची लढाई उमेदवारीसाठी लागली तर उभाठाणे जर या ठिकाणी अर्चना घारे की राजन तेली हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल, तो म्हणजे महाविकास आघाडीला। त्यानंतर अर्चना घारे परब यांचा निर्णय या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे। अर्चना घारे परब यांना तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा वाढता पाठिंबा जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। दुसऱ्या बाजूला राजन तेली यांनी कोणताही गाजावाजा न करता सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढलाय। प्रत्येक गाववार वाडीवार या ठिकाणी स्थानिकांच्या बैठकी घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतरच हा एवढा मोठा निर्णय हा राजन तेली यांनी घेतलाय असं बोललं जात आहे। त्यामुळे राजन तेली यांना उमेदवारी दिली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सावंतवाडी मतदारसंघात एक तगडा उमेदवार आणि जवळपास जिंकण्याची आशा निर्माण होणार आहे। त्यामुळे दीपक केसरकर यांच्या समोर यावेळी अधिकृत पक्षाची निशाणी घेऊन या ठिकाणी राजन तेली उभे राहतील का हेही पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल। एकंदर परिस्थिती पाहता आपलं राजकीय अस्तित्व पणाला लावत राजन तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची धरलेली वाट निश्चितपणे त्यांच्या नवी इनिंगची सुरुवात ठरणार आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा इफेक्ट ठरणार आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष भाजप युवा नेते विशाल परब यांची भूमिका। कारण गेल्या 2 वर्षापासून विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम विविध उपक्रम घेत विधानसभेची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। विशाल परब यांना याबाबत प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारले, मात्र याचा निर्णय वरिष्ठ घेतील असं सांगत वेट अँड वॉचची भूमिका विशाल परब यांनी घेतलेली दिसते। मात्र मागच्या 1-2 महिन्यामध्ये विशाल परब यांनी या विधानसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत आपल्या भूमिकेतून दिलेत, परंतु या ठिकाणी पक्षश्रेष्ठींचे आदेश आपल्यासाठी शिरसावंदे असतील असंही विशाल परब नेहमी म्हणत असतात। त्यामुळे या मतदारसंघामध्ये जर महायुतीची उमेदवारी दीपक केसरकर यांना मिळाली तर विशाल परब नेमकी काय भूमिका घेणार याबाबतही या मतदारसंघात औत्सुक्य आहे। विशाल परब यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या मतदारसंघात विशाल परबांची युवकांमध्ये चांगलीच क्रेज दिसून येते। ग्रामीण भागात या ठिकाणी विशाल परब यांनी प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावत आपली छाप सोडली। काहीशा प्रमाणात दीपक केसरकर यांचा जनसंपर्क कमी झालाय, त्याचा फायदा उठवत विशाल परब यांनी तळागाळातील ग्रामीण भागामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। एकंदरच आपल्या या उपक्रमाची दखल वरिष्ठांनी घ्यावी यासाठी केलेला हा अट्टहास होता। त्यामुळे येत्या काही दिवसात या ठिकाणी उमेदवारीवरून घमासान आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र निश्चित। महाविकास आघाडी असो किंवा महायुती या ठिकाणी उमेदवारी जाहीर करताना नाराज आपले पदाधिकारी यांना विश्वासात घेणं हे दोन्ही आघाडी आणि युतीचं या ठिकाणी पहिलं कर्तव्य असणार आहे। कुणालाही नाराज न करता या निवडणुकीला सामोरं जात विजय खेचून आणण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल तर लोकसभेमध्ये मिळालेल्या विजयाने विश्वास बाणावला असताना महाविकास आघाडी ही या ठिकाणी उमेदवारी देताना बरीच चर्चा करेल यात दुमत नसावे। एकूणच सावंतवाडी मतदारसंघ हा महाराष्ट्रातील आता मात्र
अतिशय चर्चेचा मतदारसंघ बनलाय एवढं मात्र निश्चित। राज्याच्या राजकारणामध्ये कणकवली, कुडाळ आणि त्यापाठोपाठ सावंतवाडी अशा पद्धतीचे हे 3 मतदारसंघ मात्र सर्वात जास्त चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे सावंतवाडी मतदारसंघाची। 21-20 नोव्हेंबरला या ठिकाणी निवडणूक आहे, मतदान आहे, त्यामुळे 1 महिना हा प्रचारासाठी सर्वच उमेदवारांना मिळणार आहे। तत्पूर्वी उमेदवारी जाहीर व्हावी अशी सर्वच इच्छुकांची इच्छा आहे। त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी मात्र तारेवरची कसरत ही करावीच लागेल। त्यामुळे खरी या ठिकाणी तारेवरची कसरत असेल ती उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारापर्यंत जाणाऱ्या उमेदवारांची। नाराज मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला कसोशीने प्रयत्न करावे लागतील। त्याचप्रमाणे मतदार राजाची कसोटी असेल, कारण या ठिकाणी देण्यात येणारे उमेदवार हे त्यांच्या चांगल्या परिचयाचे असतील, त्यांच्याशी हितगुज साधलेले असतील, त्यांच्याशी चर्चा केलेली असतील, त्यांना अनेक कार्यक्रमात मदत दिलेली असतील। त्यामुळे मतदान नक्की कोणाला करायचं आहे याचा विचार यावेळी मात्र बराच करावा लागेल तो मतदारांना। एकूणच विधानसभेचा हा रणसंग्राम दिवसेंदिवस आणखी रंगत जाईल, वातावरण आणखी तापत जाईल आणि यानंतर 20 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होऊन 23 नोव्हेंबरला निश्चितपणे आपल्याला दिसून येईल कोण किती पाण्यात असेल आणि कोण या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असेल। तुर्तास या ठिकाणी माझा सिंधुदुर्गच्या या रिपोर्टमध्ये आपली मी रजा घेतोय। पुन्हा अशाच एका रिपोर्टसह पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।